काय म्हणलंय, एक विशिष्ट रक्कम आहे, एकाच कालावधीत 5% काय होते, 5% 2200 रुपये झाले आणि 8% 2320 झाले. कशाने, सरळ व्याजाने, बरोबर ना, काहीच दिलं नाही म्हणजे सरळ व्याज. मग काय म्हणते, कालावधी काढायचा, एका विशिष्ट रक्कम किती एकाच कालावधीत, ते कालावधी कोणता असं विचारलं आपल्याला, कालावधी खालीलपैकी कोणता असेल. मग आता काय करायला लागेल आपल्याला मित्रांनो, सोप्या पद्धतीने जर सोडवायचं झालं तर आपल्याला काय करायचं, 8% मधून 5% वजा करायचं, किती झालं, 3% झालं. म्हणजे 3% बरोबर 2320 वजा 2200 किती झालं, 2300 मधून 2200 120 झालं. 3% 120, मग 1% किती झालं, 120 भागिले 3, 3 1 3, 3 चौक 12, 0 40. 1% म्हणजे 40 रुपये, तर 5% म्हणजे किती झाले, 40 गुणिले 5 200. म्हणजे हे जे आले की नाही, हे सरळ व्याज आहे आपलं. आता आपण 5% का काढलं, कारण की बघा, एक 5% व्याजाने 2200 रुपये होते हे कळाले. 5% व्याजाने फक्त 2200 रुपये होते म्हटलं की काय करायचं मित्रांनो, बघा 2200 रुपये कधी होतात, समजा एखादी रक्कम गुंतवली आहे, त्याच्यावरती मला व्याज मिळालंय, मग ते एखादी रक्कम मध्ये जर व्याज ऍडिशन केलं तर ती रक्कम 2200 आहे. म्हणजे कळालं का, बघा समजा असं समजून घ्या, समजा 2000 रुपये गुंतवले होते, 2000 रुपये गुंतवले होते 5% दराने एका विशिष्ट कालावधीत, त्याचे झाले 2200 रुपये असं समजून घ्या. म्हणजे हे 200 रुपये काय झालं, मला व्याज भेटलेलं. आता उलट विचार करा, मला व्याज भेटले 200 रुपये, 2200 रुपये ती लास्टला झाली होती रक्कम, त्याच्यामध्ये मुद्दल, याच्यामध्येच मुद्दल आणि व्याज सुद्धा हा ऍड आहे. मग आता मला मुद्दल जर काढायचं झालं तर मला ह्यातून व्याज वजा करावं लागेल, जे की 200 रुपये आहे, 5%चं आपण गृहीत धरलेलं. मग 2200 वजा 200, मुद्दल किती आली माझी, 2000. आता माझ्याकडे कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत मित्रांनो, बघा माझ्याकडे मुद्दल आहे म्हणजे पी किती आहे 2000, माझ्याकडे सरळ व्याज आहे सिंपल इंटरेस्ट जे की 200 रुपये आहे, माझ्याकडे रेट आहे जो की 5% आहे. आता मला फक्त टी काढायचं. आपला काय फॉर्म्युला, सिंपल इंटरेस्टचा किंवा सरळ व्याजाचा, मुदक खायचा आपल्याला. मुद्दल म्हणजे काय, पी दर, रेट आणि क म्हणजे काळ भागिले 100, हा सिंपल इंटरेस्ट. सिंपल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज. सरळ व्याज किती आहे 200 रुपये सर, मुद्दल किती आहे 2000 रुपये, दर किती आहे 5%, काळ किती आहे सर, तो काढायचा आहे ना, टी ग्रुप भागिले 100. 0 ला 0 कट, 0 ला 0 कट. मित्रांनो काय झालं, टी इथेच ठेवूया, बाकी सगळं इकडे नेऊया. 200 भागिले 2, 20 गुणिले 5, 20 गुणिले 5 काय झालं, 200 भागिले 20 100, 100 दोन्ही 2 येते 200. म्हणजे काळ किती असणार आहे 2 वर्ष. ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर आलेलं आहे.